दर आपण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी शेख मोजमिल. महावितरण कंपनीचा आंधळा कारभार पुन्हा जनतेसमोर दिलेले आश्वासन पूर्ण न करता उपोषणकर्त्याची दिशाभूल केल्याने महावितरण कंपनीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्षांनी केले पुन्हा बेमुदत आमरण उपोषण सुरू. सर, तुम्ही आज महावितरण कंपनीसमोर उपोषणासाठी बसले, काय नेमका उद्देश? गेल्या एका महिन्याखाली उपोषण केलं होतं. त्या उपोषणामध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर आले होते. त्यांच्या हातानं आपण उपोषण मागे घेतलं. त्या टायमाला त्यांनी आपल्याला लेखी दिलं होतं. शेतकरी हिताचे काही कामं होते, त्यामध्ये DPचे होते, लाईट बिलाचे होते, वाढीव रेडिंगचे होते आणि मेन कमानीपासून मंदिराकडे जाणाऱ्या मेन रस्त्यात असणाऱ्या पोलचे होते आणि रोडला लागून जे त्यांनी शारदा हे अशोका बिटकॉम कंपनीनं नाशिकच्या कंपनीनं जे 4-4.5 हजार पोलं रोडच्या कडेला उभी केली होती, ते पोलं दूर घेतो म्हणून असं त्यांनी आपल्याला लेखी निवेदन दिलं होतं. एका महिन्यात काम चालू करतो म्हणून. ते कुठलंही काम त्यांनी काही दखल गेल्या उपोषणाला माघार घेऊन आपण त्यांच्या गेल्या उपोषणाची काही दखल न घेतल्यामुळे आपण यावरला डबल उपोषण लावलं. सर, एकंदरीत या उपोषणाचे जे मुद्दे सांगितले तर ते किती दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे आणि नेमकं पुढची वाटचाल कशा प्रकारची असणार? पुढची वाटचाल म्हणजे काय, आता यांनी गेल्या एका महिन्यामध्ये आपल्याला उपोषणात लेखी दिलं, पण त्यांनी लेखी दिल्याच्या नंतर आपण त्यांनी एका दिवसाचं काय एका घंट्याचं तासभराचं सुद्धा काम केलेलं नाही. आज पाहतो आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मी तर म्हणतो ना, प्रत्येक तालुक्यात हे चालू आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक तालुकाध्यक्षाने काम करायला पाहिजे. आज शेतकरी एवढा अडचणीत असूनसुद्धा साधा डिओ गेला तर 500 रुपये त्याची हे आहे, फीस आहे. फीस डॉक्टरच्या फीससारखी ठरवलेली फीस आहे. डिओ गेला 500, फ्यूज गेला 200, कुठला तार कनेक्शन मीटर कनेक्शन तुटलं त्याला जोडाय 500. तर प्रत्येक गोष्टीला पैशाशिवाय पानं चालत नाही MSEBमध्ये. आणि गोरगरीब शेतकऱ्याची कुठलेच कामं होत नाहीत. काही लोक इन्व्हेस्टमेंटसाठी जमीन घ्यायलेत आणि त्या जमिनीमध्ये मग म्हणजे ते कास्तकार नाही ना, ते शेतकरी नाही, हे मोठे उद्योजक म्हणा, कुठले तरी लीडर म्हणा, हे इथं इन्व्हेस्टमेंटसाठी जमीन घ्यायलेत, शेती करायलेत, विहीर पाडाले, तर लगेच करा तर त्यांना ट्रान्सफॉर्मर DP म्हणजे काय चालू आहे? पैसे घ्या, DP द्या, ह्याच्या पलीकडे काही नाही. आज हिमायतनगर तालुक्यामध्ये बेकायदेशीर DP आपण जास्ती तर काय सांगणार नाही, पण जे नावं सांगितले त्यातले एक बेकायदेशीर DP आणि आणून त्या बेकायदेशीर DPवर कुठली तक्रार आजपर्यंत केली नाही MSEBीनं. त्या DPचे पोलं काढले नाही. आणि मला सांगा, लाईनमॅनला 2 लाईनमॅनला निलंबित केलं. लाईनमॅन DP देऊ शकत नाही. DP देणारे उपअभियंता पाटील साहेब सेफ सेवात, लाड म्हणून हाती इंजिनियर सेफ सेवात, रामचव्हाण साहेब सेफ सेवात आणि साध्या हेल्पर लोकांना यांनी निलंबित केलं. आणि आम्हाला त्या टायमाला सांगितलं, बाबा त्यांची चूक नाही, आम्ही त्यांना ड्युटीवर घेतो. मग त्यामधला एक जाधव नावाचा कर्मचारी आमच्या गावचा आहे, त्याची कुठली चूक नसताना त्यांना घेतला असेल तर त्यांनी त्यांना ड्युटीवर घ्यावं, नाहीतर आम्हाला त्याची चूक दाखव, अशी आमची मागणी आहे. किती दिवस हा उपोषण चालणार तुमचं? आता उपोषणाचं मी दिवसवार संपवायचा काळ सांगू शकत नाही, कारण गेल्या बारला यांनी खूप मोठी चॉकलेट दिली, कोपऱ्याला गुळ लावून ज्वारीच्या पिठाच्या पुरणाच्या पोळ्या करायचे प्रयत्न केले, परंतु सगळ्या जगाला माहीत आहे ज्वारीच्या भाकरी होतात, त्याच्या पुरणाच्या पोळ्या होत नाहीत.